हॅलो, नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 9 डिसेंबर 2023. आजचा दिवस कसा आहे? आनंदी आणि उत्साहाने भरपूर. या आनंदी कट्ट्यावर मी डॉक्टर शीतल डोलारे आपणा सर्वांचं स्वागत 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 करते. कसे आहात सगळे? मस्त ना? असायलाच पाहिजे, कारण आपण कुठे आहोत? या आनंदी कट्ट्यावर आहोत, त्यामुळे आपण आनंदीच आहोत. आपलं GPS आता आपण 24/7 ऑन ठेवलेलं आहे. त्या GPS मधला S आपण अभ्यासत आहोत. फोकस ऑन सेल्फ. स्वतःकडे आपण आता लक्ष देणार आहोत. या स्वचा अभ्यास करताना आपण पहिल्यांदी सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे काय, म्हणजेच स्वमान, हे आपण आत्ता अभ्यासत आहोत. स्व अधिक मान म्हणजे स्वमान, हे आता आपल्याला सगळ्यांना कळलेलं आहे. स्व जर का मानातून बाजूला केला तर फक्त मान शिल्लक राहतो आणि तो सेल्फ एस्टीम होतो, तो अहंकार होतो. तर आपल्याला अहंकार या विकारामध्ये आता जायचं नाही आहे. म्हणून आपण स्वला नेहमी आपल्या बरोबर ठेवायचं आहे. तर आता हे स्व म्हणजे काय? तर स्व म्हणजे आपल्या मनाची स्थिती, स्वस्थिती. तर ही जी आपल्या मनाची स्थिती आहे, मन म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, सोचणे की शक्ती. तर आपलं मन हे स्थिर ठेवण्यासाठी, आपलं माइंड स्टेबल ठेवण्यासाठी आपण आता पुढचा सगळा अभ्यास करणार आहोत. स्वस्थितीमध्ये आपण जेव्हा असू तेव्हा आपण स्वमानामध्ये स्थिर राहू शकतो. जेव्हा आपण स्वस्थितीमध्ये नसतो, म्हणजे या स्वपासून जेव्हा बाजूला होतो, तेव्हा आपण फक्त मानामध्ये असतो. आणि मान म्हणलं तर अहंकार येतो. म्हणून आपण सेल्फ रिस्पेक्ट म्हणजे स्वमानामध्ये राहायचं आहे. तर आता आपण स्व म्हणजे काय हे आजपासून पाहणार आहोत. या स्वची ओळख आपण करून घेणार आहोत. स्वची ओळख असं म्हणलं म्हणजे स्वची ओळख काय, असं जर का आपण आपल्याला स्वतःलाच जर का प्रश्न विचारला तर म्हणजे ज्यांना माहिती आहे ते म्हणतात की मी कोण आहे. म्हणजे असा प्रश्न आपण विचारला की मी कोण आहे, तर मी शरीर आहे, मी मन आहे, नाही, मी कोण आहे, मी अमुक अमुक आहे, तर असं पण नाही आहे. मग मी नक्की कोण आहे? हे जे काही आपल्याला नाव मिळालेलं आहे, हे जे काही लेबल मिळालेलं आहे आपल्याला, आपल्या जन्मानंतर आपल्याला आपल्या आईवडिलांनी आपल्याला नाव दिलेलं आहे. त्यामुळे मी सो अँड सो असं आपण नाव लावतो. आपल्याला जे आपण प्रोफेशन घेतो आहे, निवडतो आहे, जे आपण नॉलेज घेतो आहे, जे शिक्षण घेतो आहे, त्यानुसार आपल्याला ती डिग्री मिळते. त्यानुसार आपल्या पाठीमागे ॲडव्होकेट, डॉक्टर, इंजिनियर वगैरे असं लागतं. आणि मग मी डॉक्टर, मी इंजिनियर असं आपण म्हणतो. पण मी कोण या जर का प्रश्नाचा उत्तर आपल्याला हवं असेल तर आता आपण सेल्फ रिअलायझेशन हा टॉपिक अभ्यासणार आहोत. सेल्फ रिअलायझेशन हे खूप महत्त्वाचं आहे. स्वची ओळख म्हणण्यापेक्षा स्वची जाणीव, सेल्फ अवेअरनेस. जेव्हा आपल्याला स्वची जाणीव होते की आपण कोण आहोत, तेव्हा आपल्या स्पिरिच्युअल प्रवासाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते. हू आर यू असा जर का आपण प्रश्न विचारला कोणालाही, तर काय उत्तर येतं त्याचं? तर आय ॲम ह्युमन बीइंग. आय ॲम ह्युमन बीइंग. मी मनुष्य आहे. आता हे ह्युमन बीइंग म्हणजे काय? तर बीइंग म्हणजे अस्तित्व आणि ह्युमन म्हणजे ह्युमस या शब्दापासून ह्युमन हा शब्द आला. ह्युमस म्हणजे मिट्टी, जो मिट्टी में मिलने वाला है वो. म्हणजे काय झालं तर मिट्टी म्हणजे ही पृथ्वी तत्वाशी निगडीत आहे. आपलं हे जे काही शरीर आहे ते शरीर हे 5 तत्वांचं बनलेलं आहे, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि आपली जेव्हा डेथ होते तेव्हा हे सर्व जे काही तत्त्व आहेत ती त्या तत्वामध्ये विलीन होतात. मग काय उरतं?
तर एक बिंग म्हणजे अस्तित्व, आणि हे अस्तित्व म्हणजे काय, तर त्यालाच आपण चैतन्य शक्ती असं म्हणतो, त्यालाच आपण एनर्जी म्हणतो, ऊर्जा म्हणतो, त्यालाच आपण सोल, आत्मा असं म्हणतो. आणि आता आपण बॉडी कॉन्शियसनेसमधून सोल कॉन्शियसनेसचा प्रवास सुरू केलेला आहे, आणि दॅट इज नथिंग बट सेल्फ रिअलायझेशन. सोल, सोल हा एका शब्दाचा शॉर्ट फॉर्म आहे, SOUL, सोल, सोर्स ऑफ युनिक लाईट. जी काय एक कॉस्मिक एनर्जी आहे, त्या कॉस्मिक एनर्जीचं आपण एक छोटंसं प्रॉडक्ट म्हणूयात आपण त्याला. आपण पण एनर्जी आहोत. थोडक्यात आपण त्याला जर का परमात्मा, परमेश्वर, ईश्वर असं जर का संबोधलं, एक शक्ती, त्या शक्तीचं, त्या ईश्वराची आपण संतान आहोत. जेनेटिकली असा विचार केला तर मग त्याचे सगळ्या क्वालिटीज आपल्यामध्ये यायला पाहिजेत. आणि आपण सोल कॉन्शियसनेसच्या भाषेमध्ये बोलायला गेलं तर आपण आत्मा आहोत. तर आपला पिता कोण, तर परमात्मा, परम आत्मा, उच्च, परम म्हणजे उच्च, ज्याच्या पलीकडे काहीच नाही, हा परमात्मा. मग त्या परमात्म्याची जेनेटिकली सगळे गुण, ज्या काही डिव्हाइन क्वालिटीज आहेत, त्या सगळ्या आपल्यामध्ये आहेत. फक्त आपण या कलियुगामध्ये आत्ता त्या डिव्हाइन क्वालिटीज पूर्णतः विसरलो आहोत. त्यामुळे आपण आता आपण कोण आहोत ह्याचा आपल्याला आन्सर मिळालेला आहे, आणि आपण आता या सोलची ओळख करून घेणार आहोत. हा जो आपण चैतन्य शक्ती, आत्मा ज्याला आपण म्हणतो, पॉईंट ऑफ लाईट म्हणतो, तो आपल्या शरीरामध्ये कुठे आहे, तर या इथे आहे. हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड ह्याच्यामध्ये त्याचं अस्तित्व आहे. बिंग त्याला आपण म्हणतो, ह्युमन बिंग, अस्तित्व. ज्यांना साक्षात्कार होतो किंवा जे आध्यात्मिक गुरु आहेत, संत मंडळी आहेत आपली सगळी, त्यांना आत्म्याचा साक्षात्कार झालेला आहे. स्पिरिच्युॲलिटीमध्ये जे आत्ता आहेत, जे साधक मंडळी आहेत, जे साधना करतात, त्यांना पॉईंट ऑफ लाईट म्हणजे त्या प्रकाशाचं दर्शन म्हणू आपण, साक्षात्कार म्हणू, असं ते होत असतं. पण त्यासाठी साधना, उपासना, ती सगुण असो वा निर्गुण असो, ती आपल्याला करावी लागते. आपण त्याच्यात आत्ता म्हणजे त्या संदर्भात आपण आत्ता बोलत नाही आहोत. फक्त आपण आत्मा म्हणजे काय हे बघणार आहोत, पॉईंट ऑफ लाईट, एनर्जी. आणि ह्या सोलच्या 3 शक्ती आहेत. त्या म्हणजे मन, बुद्धी आणि संस्कार. मन म्हणजे सोचणे की शक्ती, बुद्धी म्हणजे निर्णय घेण्याची शक्ती, आणि जे आपण विचारांमधून जे आपलं प्रकटीकरण होतं, जे आपण काया वाचा मनसा, ज्यातून आपलं क्रिएशन म्हणजे निर्मिती होते, ते आपले संस्कार होतात. मन, बुद्धी आणि संस्कार ह्या आत्म्याच्या 3 शक्ती आहेत. समजा आता एक फॉर एक्झाम्पल घ्या की हा शरीर म्हणजे आपली एक गाडी आहे. तर शरीर चालवणारा कोण आहे, हे आपलं शरीर चालवणारा कोण आहे. जर का गाडी म्हणली तर गाडी कोण चालवतं, तर त्याचं उत्तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की गाडी ड्रायव्हर चालवतो. मग आपल्या शरीररूपी गाडीला एक ड्रायव्हर आहे, आणि तो म्हणजे आपला सोल, आत्मा आहे. आता बघा की जर का ड्रायव्हर चांगला नसेल तर गाडी चांगली चालवली जाईल का, हे प्रत्येकाला उत्तर माहिती आहे. ड्रायव्हर जर का त्या ड्रायव्हरची मनस्थिती म्हणजे त्याची स्थिती, आत्मिक स्थिती ती चांगली नसेल तर गाडी म्हणजे ही शरीररूपी गाडी नीट चालेल का, तर नाही चालणार. अजून एक म्हणजे काय, तर की आपली या गाडीमध्ये ड्रायव्हर म्हणजे आपला आत्मा आहे की जो आपली शरीररूपी गाडी चालवत आहे.
अजून एक एक्झाम्पल आपण आता इथे घेऊयात. मोबाईल आपण रेग्युलर वापरतो. मोबाईल आपण सॉरी चार्ज करतो. आपण मोबाईलची बॅटरी चार्ज करतो. तर मोबाईलमधली बॅटरी म्हणजे हा आपला आत्मा आहे. जर का बॅटरी डाऊन असेल तर मोबाईल चालेल का हो? तर नाही चालणार. आपण आपली जरा जरी मोबाईलची बॅटरी डाऊन व्हायला लागली ना, कमी व्हायला लागली, तर आपण लगेच चार्जिंगला लावतो. तसंच ही आत्मारूपी जर का आपली बॅटरी जर का डाऊन व्हायला लागली तर आपलं मोबाईल म्हणजे हे शरीर ते 100% सुव्यवस्थित चालणार नाही. बघा, आपल्याला समजलं असेल. म्हणजे आपला आत्मा ही चैतन्य शक्ती की ज्याच्यामध्ये सर्व शक्ती आहेत, सर्व डिव्हाइन क्वालिटीज आहेत. कोणते कोणते गुण आहेत ते आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. पण ही आत्मारूपी बॅटरी ही आता आपल्याला कायम फुल्ली चार्ज करायची आहे आणि त्यासाठी आपण त्या परमेश्वराशी योग लावणार आहोत. दॅट इज कॉल्ड ॲज मेडिटेशन. आणि या मेडिटेशनमुळे आपली आत्मारूपी बॅटरी ही कायम फुल चार्ज होत असते. तर असा हा आत्मा, त्या आत्म्याचे 7 गुण आहेत. शांती, सुख, प्रेम, शक्ती, पवित्रता, आनंद, ज्ञान. शांती, सुख, प्रेम, पवित्रता, शक्ती, ज्ञान आणि आनंद. हे असे 7 गुण त्या आत्म्याचे आहेत. म्हणजे काय बघा, की त्या आत्म्यामध्ये आपल्यातले सर्व क्वालिटीज आहेत. पण आपण सतयुगातून कलियुगामध्ये आल्यावर आपले ज्या कला आहेत त्या आपल्या शून्य झालेल्या आहेत आणि त्यामुळे आपण आपल्यातल्या आत्म्यातली जी क्वालिटी आहे, गुण आहेत, शक्ती आहेत, त्या पण आपण हळूहळू विसरलेलो आहोत. आता तर आपले शक्ती शून्यच झालेल्या आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आपली स्वस्थिती म्हणजे आत्मिक स्थिती बळकट करण्यासाठी, पुन्हा एकदा ती एनर्जी आपल्यातली 100% करण्यासाठी आपण हा आता स्वचा अभ्यास करणार आहोत. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सेल्फ रिअलायझेशन म्हणजे काय हे आता आपल्याला नक्कीच समजलं असेल. आपल्या स्वतःच्या म्हणजे आत्म्याची आपल्याला आता ओळख झालेली आहे. तर ही आत्म्याची ओळख झाल्यावर त्या आत्म्यातल्याच शक्ती, आपण त्या आत्म्याचा विकास कसा करायचा तो आपण या इथे आता शिकणार आहोत. दॅट इज नथिंग बट स्वस्थिती, आत्मिक स्थिती. आपण मगाशी बघितलं म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये बघितले की स्वला काढलं तर मानामध्ये राहतो आपण, येतो. मग ही स्वस्थिती आत्मिक स्थितीमध्ये येण्यासाठी आपल्याला सेल्फ रिअलायझेशनची किती आवश्यकता आहे हे आता आपल्याला सर्वांना कळलं असेल. सो आजपासून आपण सोल आहोत आणि जो सोल प्युअर आहे, नॉलेजफुल आहे, पीसफुल आहे, पॉवरफुल आहे, ब्लीसफुल आहे, हॅपीनेसफुल आहे, नॉलेजफुल आहे, असे सगळे आत्म्याचे गुण आपल्याकडे आहेत. ते आता आपण आपला स्वतःचा शोध घ्यायचा आहे. अंतर्मुखता ही शक्ती वापरून, त्या परमेश्वराशी योग लावून. आणि हे सर्व हळूहळू आपण आता इथे अभ्यासणार आहोत. सेल्फ रिअलायझेशन म्हणजे काय हे आपल्याला आता थोडंसं कळलं असेल. आत्मा म्हणजे काय आपल्याला थोडंसं कळलं असेल. तरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फोकस ऑन सेल्फमधला दुसरा पार्ट बघणार आहोत. आपलं तर ठरलं आहे ना, स्वस्थ राहायचं आणि मस्त राहायचं. आणि त्या स्वस्थ आणि मस्त राहण्यासाठी काय करायचं, तर स्वस्थितीमध्ये राहायचं म्हणजे आत्मिक स्थितीमध्ये राहायचं. म्हणजे त्या डिव्हाइन क्वालिटीज, सगळे आत्म्याचे गुण आपण आता आपल्या अंगी धारण करणार आहोत आणि ते दैवी गुण आपण आपल्यातले वाढवणार आहोत. कारण आपण स्वतः आनंदी व्हायचं आहे आणि इतरांना आनंद वाटायचा आहे. सो ऑल द बेस्ट. हॅव अ नाईस डे. स्टे ब्लेस्ड, हॅपी, हेल्दी अँड वेल्दी. थँक्यू. धन्यवाद. नमस्ते.